ठाणे महानगरपालिकेने दिवा आणि मुंब्रा परिसरात चौथ्या दिवशी केलेल्या कारवाईत 85 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या आहे। या प्रकरणी 2 गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 4 प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहे। यापूर्वी देखील तिसऱ्या दिवशी 57 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या, तर पहिल्या दिवशी 29 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। दुसऱ्या दिवशी 44 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून कल्याण फाटा ते वाय जंक्शन येथे 3 व्यावसायिक तर 21 घरगुती अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहे। 5 मोटर पंप जप्त करून 1 अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आलं असून त्याचबरोबर वाय जंक्शन ते मुंब्रा येथे 35 निवासी अनधिकृत नळ संयोजन खंडित करण्यात आले आहे। दिवा चौक महोत्सव मैदानाजवळ देखील 23 निवासी अनधिकृत नळ संयोजन खंडित करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता यांच्याकडून मिळत आहे। तर महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4 दिवस मुंब्रा दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।